नमस्कार. माझा आवाज येतोय का सांगा सगळ्यांनी. आवाज येतोय? ठीक आहे. नमस्कार, सगळ्यांचं स्वागत. किती 6 वाजले? म्हणजे 6 वाजले का सुरुवात करायला. नमस्कार. आपण वेळेप्रमाणे 6 वाजता बरोबर सुरू करतोय. कवी कुसुमाग्रज पेज यांनी मला जी आज संधी दिली आपल्या सर्वांसोबत येण्याची, त्याबद्दल मी सगळ्यात पहिला त्यांचा आभार मानते. आणि मग आपण या उपक्रमाला सुरुवात करूया. या उपक्रमाला सुरुवात करताना सुरुवातीला आपण विवा शिरवाडकर म्हणजे आपले अग्रगण्य साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या कवितेपासूनच सुरुवात करूया. स्वातंत्र्य देवीची विणवणी ही त्यांची कविता, जी माझी खूप आवडती आहे आणि ज्या कवितेपासून मुळातच माझ्या कवितांना सुरुवात झाली. तर ते नेमकं काय झालं हे आपण नंतर ऐकणारच आहात. तत्पूर्वी आपण या कवितेने सुरुवात करूया. स्वातंत्र्य देवीची विणवणी. 50ची उमर गाठली, अभिवादन मज करू नका. 50ची उमर गाठली, अभिवादन मज करू नका. मीच विनविते हात जोडुनी, वाट वाकडी धरू नका. सूर्यकुळाचा दिव्य वारसा. सूर्यकुळाचा दिव्य वारसा, प्रियपुत्रांनो तुम्हा मिळे. काळोखाचे करून पूजन, घुबडाचे व्रत धरू नका. प्रकाश पेरा अपुल्या भोवती. प्रकाश पेरा अपुल्या भोवती, दिवा दिव्याने पेटत असे. इथे भ्रष्टता तिथे नष्टता, शंखच पोकळ फुंकू नका. वेतन खाऊन काम टाळणे. वेतन खाऊन काम टाळणे, हा देशाचा द्रोह असे. करतील दुसरे बघतील तिसरे, असे सांगूनही सुटू नका. जनसेवेस्तव असे कचेरी. जनसेवेस्तव असे कचेरी, ती डाकूंची गुहा नसे. मेजा खालून मेजावरतून, द्रव्य कुणाचे लुटू नका. बोथट पुतळे पथापथांवर. बोथट पुतळे पथापथांवर, ही थोरांची विटंबना. कणभर त्यांचा मार्ग अनुसरा, वांज गोडवे गाऊ नका. समान माना स्त्रीला. समान मानव माना स्त्रीला,
तिची अस्मिता खुडू नका. देवी म्हणून भजू नका की दासी म्हणून छळू नका. तरुणाईचे बळ देशाचे, तरुणाईचे बळ देशाचे, जपा वाढवा तरुपरी. करमणुकीच्या गटार गंगा, त्यात स्वतःला क्षाळू नका. गोरगरिबा छळू नका, पिंड फुकाचे फुंकू नका. गोरगरिबा छळू नका, पिंड फुकांचे गिळू नका. कुणी जनावर जळू नका, लाख लाख जण जळले मेले, माझ्यासाठी हे विसरू नका. मीच विनविते हात जोडूनी, वाट वाकडी धरू नका. माझ्या कवितांना सुरुवात कशी झाली, तो प्रवास, हे सगळं सांगण्यासाठी मला इथं हा उपक्रम आपला आहे. तर मला सांगायला आवडेल की सुरुवातीला म्हणजे फक्त 8वी ते 10वी पर्यंत साहित्य म्हणजे फक्त निबंध लेखन एवढ्यापुरतंच मर्यादित होतं. त्यानंतर 10वी झाल्यानंतर खरं तर तेव्हा मला पहिल्यांदा समजलं की कविता पाठ्यपुस्तकाच्या बाहेरही जाऊन आपण करू शकतो. त्यालाही एक असं कारण घडलं की कॉलेजमध्ये असताना कॉलेजच्या स्पर्धा ज्या कवितेच्या होत्या त्या मी त्या दिवशी पहिल्यांदाच बघितल्या. म्हणजे एक श्रोता म्हणून ऐकायला गेले होते आणि तेव्हा एक म्हणजे ते एन्जॉय केलं श्रोता म्हणूनच. आणि असं वाटलं की अरे कविता स्वतःहून लिहिता येते. आणि मग ते कार्यक्रम बघितल्यानंतर मी असं ठरवलं की आपण लिहून बघायला काय हरकत आहे. म्हणजे एक आपणही प्रयत्न करूया. एवढी सगळी मुलं करतायत तर आपल्यालाही ते नक्कीच जमेल. आणि त्यानंतर मग लिहायचं ठरवूनच या उद्देशानं मी लिहायला सुरुवात केली. पण तेव्हा मात्र ही जी कुसुमाग्रजांची आत्ता मी कविता जी वाचून दाखवली तुम्हा सर्वांना, ती कविता मी नुकतीच तेव्हा रेडिओवर ऐकली होती. आणि त्या कवितेचं एक वेगळं इम्प्रेशन त्याच्यावर माझ्यावर होतं की बापरे, ही अशी कविता जर लिहायची असेल तर त्यासाठी एक वेगळा अभ्यासाची गरज असते. ते सहज आलं केलं असा प्रकार नक्कीच नाही आहे. मग तरी आपण तसा एक प्रयत्न तरी करून बघूया असं म्हणून मी सुरुवात चारोळीपासून केली. चारोळीनंतर एक माझी जी पूर्ण कविता, एक पहिली कविता झाली. ती कविता म्हणजे खरं तर हे जे मी स्पर्धा बघितली होती ना, ते माझ्या दृष्टीने एक कवी संमेलन होतं. आणि ते कवी संमेलन मी त्या माझ्या कवितेत उतरवलं आहे. आणि तीच माझी पहिली कविता आज मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. कवितेचं नाव आहे मीही एक नवकवी. एकदा मी एका कवी संमेलनाला गेले. सोबत म्हणून माझ्या मैत्रिणीलाही नेले. तिथे कविवर्यांची होती लांबपर्यंत रांग. बोलता बोलताही एकमेकाला मारत होते टांग. माझी कविता, मी कवी, माझाच पगडा महान. माझी कविता, मी कवी, माझाच पगडा महान. माझ्या पुढे बाकी कवी पडतात किती लहान. काव्यातील समज वाटते तितकी सोपी नाही. जोडशब्दांनाही नवकवी आपली कविता म्हणू पाही. त्यांना तातडीने लिहून प्रदर्शित करण्याची केवढी घाई. कित्येक आलेनी उलटे पडले याच वेडापायी. पण काहीही म्हणा, कविता करण्यात आहे एक वेगळीच रंगत. नवकवींची पाहून ही अवस्था, वाटले मलाही त्यांना करावी संगत. घेऊन कागद आणि पेन सुसाट लिहिली एक कविता. नवकवींमध्ये हरकत नाही घ्यायला माझंही नाव आता. तर अशी माझी ही पहिली कविता. साहजिक आहे, मी तेव्हा घरभर सगळ्यांना सांगत सुटले की मी कविता लिहिली, मी कदाचित छान कविता लिहिली असं म्हणत माझ्या वडिलांना दाखवली मी ती कविता.
वडिलांनी ती ऐकली आणि खरंच त्यांना आश्चर्य वाटलं की ही तू कविता लिहिली आहेस, छानच लिहिली आहेस, तू असं कुठंतरी कागदावर लिहून ठेवू नकोस, ही एक डायरी दे. म्हणून त्यांनी मला एक डायरी गिफ्ट दिली तेव्हा. आणि त्या डायरीवर मग मी ती माझी कविता उतरवून ठेवली. आणि मग एक वेळच लागलं की अरे आपल्याला कविता येते, मग आपण लिहायला काहीच हरकत नाही असं समजून मग पुन्हा त्याच्यात येतील तशा कविता लिहित गेले. अर्थात फक्त कविता लिहिणंच हा तेव्हा एक ध्यास नव्हता. मी एक खेळाडू पण होते. कॉलेजचे आपले बाकी वेगवेगळे निबंध लेखन किंवा ह्या सगळ्या गोष्टी स्पर्धेत भाग घेणं आवडायचं. त्यामुळं बऱ्याचशा गोष्टीत उत्स्फूर्तता असल्यामुळं खूप वेगवेगळ्या गोष्टीत गुंतून राहत होते. पण तरीही टप्प्याटप्प्यानं जसं होईल तसं, जेव्हा सुचेल तसं त्या डायरीत मी त्या कवितेंची नोंद करत गेले. आणि खूप वर्षानंतर म्हणजे अगदी माझ्या लग्नानंतर साधारणतः एक 15-16 वर्षानंतर सहज माझी मुलगी आणि माझ्या मिस्टरांनी सांगितलं की तुझी ही डायरी आता भरत चालली आहे आणि खूप कविता लिहिल्यात तू आणि खूप छान कविता लिहिल्यात, आपण त्याचं एक पुस्तक, एक काव्यसंग्रह छापूया. तर मला सुरुवातीला ते थोडंसं म्हटलं की आपल्या कविता फक्त आपल्याला आवडतात, इतरांना आवडतील ना आवडतील काय माहिती, म्हणून सहजासहजी मन तयार होत नव्हतं. पण ठीक आहे, मग आपण डायरीत ठेवण्यापेक्षा एक काव्यसंग्रह छापूया, काय हरकत आहे असं म्हणून मग मीही तयार झाले. आणि मग आम्ही पहिला काव्यसंग्रह छापायचा ठरवला. तो पण असा घरगुती स्वरूपात ओळखीच्या ह्याच्यात प्रकाशक घेऊन छापला. आणि छापल्यानंतर पुन्हा असं समजलं की अरे फक्त छापून नाही चालत, त्याचा प्रकाशक सोहळा करावा लागतो. बऱ्याच जणांनी सजेशन दिलं की नाही तुम्ही छापलं आहे, एवढं मोठं काम केलं आहे, ते सहजासहजी गोष्टी नाही आहेत आणि मग तुम्ही त्याचा एक प्रकाशन सोहळा ठेवा. त्यामुळे असं म्हणजे हे नाही अपेक्षित, ते नाही अपेक्षित, असं एक टप्पा अनपेक्षितरित्या सगळं होत गेलं की त्याचा एक प्रकाशन सोहळाही आम्ही ठेवला. आणि तो नाही म्हणत म्हणत एवढा मोठा झाला की बऱ्याच लोकांना पर्यंत ती काव्यसंग्रहाची बातमी सहजासहजी गेली प्रकाशन सोहळ्यामुळे. आणि कोल्हापूरच्या एका मोठ्या म्हणजे शाहू स्मारक ह्याच्यात म्हणजे हॉलमध्ये झाल्यामुळं की नाही हे प्रकाशन अगदी म्हणजे रिपोर्टर्सना सुद्धा ती बातमी सहज कळाली आणि त्याने ती बातमी छापली आणि खूपच म्हणजे त्याला छान प्रोत्साहन मिळालं लोकांचं. आणि मग नंतर त्याला एक मागणी पण यायला लागली की अजून आम्ही ते प्रकाशन नुकतंच केलं होतं, अजून त्याचं डिस्ट्रीब्युशन पण झालं नव्हतं, तोपर्यंत ती बातमी इतक्या लोकांपर्यंत पोहोचली होती की त्याची मागणी सुरू झाली. आणि बघता बघता आम्ही जवळजवळ 1000 प्रती छापल्या होत्या. त्यापैकी 50 प्रती फक्त माझ्याकडे शिल्लक राहिल्या. इतक्या त्या पटापट डिस्ट्रीब्यूट होत गेल्या. बऱ्याच लोकांनी म्हणजे डिस्ट्रीब्युटर्सनी सुद्धा घरात येऊन काव्यसंग्रह घेऊन गेले. आणि बऱ्याचशा दुकानात म्हणजे जसं आम्ही कोल्हापूरमधल्या राजारामपुरीत ग्रंथ किंवा आणखी चांगल्या मेन ठिकाणी जिथं जिथं आम्हाला शक्य आहे तिथं बुक स्टॉलमध्ये आम्ही ते आमचा काव्यसंग्रह ठेवला. आणि खूपच चांगला रिस्पॉन्स, म्हणजे ज्या लोकांपर्यंत तो पोहोचला त्यांचे फोन यायला सुरुवात झाली की तुमच्या कविता छान आहेत, आम्हाला आवडल्या. आणि मग एक वेगळं वातावरण निर्मिती झाली की बापरे, म्हणजे इतकं लोकांना इथपर्यंत आपण पोहोचलो किंवा इतकं लोकांना आवडलं. आणि ते एक वेगळी म्हणजे मनाची स्थिती एक अशी वेगळी तयार झाली की पुन्हा दुसरं आपण काव्यसंग्रह लिहिला पाहिजे. म्हणजे लोकांची ती अपेक्षाच वाढली की पुन्हा दुसरीची तयारी करा, तुम्ही दुसरं काव्यसंग्रहाची आम्ही वाट बघतोय. आणि त्यानंतर मग म्हणजे ते सगळं मनात ठेवून की हो आपण दुसरी कविता ज्या लिहायच्यात कविता किंवा जो काव्यसंग्रह आपण दुसरा तयार करायचा आहे त्यासाठी एक वेगळं ध्येय जे असायला पाहिजे, ते ध्येय नेमकं काय. तर तो प्रकाशन सोहळा झाला की नाही त्याच रात्री मला ती जी कविता सुचली की मला या पद्धतीनं जायचं आहे की मला माझ्या कविता या पद्धतीनं लिहायच्या आहेत आणि पुढचा काव्यसंग्रह या दृष्टीतून करायचा आहे. तर नेमकं काय, तर ते मी त्या कवितेत उतरवलं आहे. ती कविता तुम्हाला ऐकवायला आवडेल. कवितेचं नाव आहे लिखाणातला गारवा. कारण पुस्तकाचं नावच मी मनातला गारवा ठेवलंय. पहिलीच कविता आहे लिखाणातला गारवा. लिखाणात माझ्या ओलावा असा असावा, लिखाणात माझ्या
ओलावा असा असावा की वर्षानुवर्षांनीही गारवा तोच भासावा. शब्दातून तीर माझ्या असे काही सुटावेत, शब्दातून तीर माझ्या असे काही सुटावेत, काळीच चिरले जाऊनही पुष्प उधळणी समभासावेत. दुःखितांच्या चेहऱ्यावर हास्य असं उमलू देत, दुःखितांच्या चेहऱ्यावर हास्य असं उमलू देत, सुखलेल्या मुखावरही तेजअमृत पसरू देत. शब्दांची फुंकर माझ्या अशी काही असावी, शब्दांची फुंकर माझ्या अशी काही असावी की वाचताना वाचकास फक्त मी आणि मीच दिसावी. चेहऱ्यावरचं हे स्मित मी असं काही टिपावं, चेहऱ्यावरचं हे स्मित मी असं काही टिपावं की तुमचं आणि माझं नातं जन्मोजन्मी टिकावं. धन्यवाद. सगळ्यांचे मेसेज दिसतात मला, रिप्लाय दिसतात मला, पण आपण यावर नंतर बोलणार आहोत कारण टप्प्याटप्प्यानं आपण निघालो आहोत, चर्चा चाललीच आहे. त्यानंतर मी तुमच्या मेसेजही सगळे रीड करणार आहे. थँक्यू. तर मग ही जी दुसरी कविता म्हणजे दुसऱ्या काव्यसंग्रहातील पहिली कविता अशी झाली आणि ते ठरवल्याप्रमाणे म्हणजे शब्दातून तीर माझ्या असे काही सुटावेत, काळीज चिरले जाऊनही पुष्प उधळणी समभासावेत, किंवा दुःखितांच्या चेहऱ्यावर हास्य असं उमलू देत, सुकलेल्या मुखावरही तेजअमृत पसरू देत. याप्रमाणे जसं ठरवल्याप्रमाणे कविता मी नंतर लिहित गेले. त्याचं कारणही बऱ्याचदा असं म्हणजे मला अनुभवायला मिळालं की पहिला काव्यसंग्रह छापल्यानंतर दुसऱ्या काव्यसंग्रहाच्या काही कविता मी फेसबुकवर अपलोड केल्या होत्या आणि काही असे अनुभव मला आले की त्या वाचून कोणाला तरी जी प्रेरणा मिळते त्या लोकांचे मला फोन यायला लागले आणि कुणाची तब्येत ठीक नव्हती त्यातून उभारणी घेतली किंवा कुणाला काय प्रॉब्लेम होते त्यातून त्यांनी उभारणी घेतली. म्हणजे कवितेतून असंही काही होऊ शकतं हे मला तेव्हा पहिल्यांदा समजलं की बापरे, एवढं हे काव्य इतकं प्रेरक ठरू शकतं आणि तसं असेल तर मग आपण का थांबायचं, मग आपण आपली कविता चालू ठेवणं भाग आहे. म्हणजे या लोकांसाठी तरी किमान आपण ते एक लिहित राहणं आणि ते सांगत राहणं. मग हे एक चाल म्हणजे चालत राहिली ती. आणि त्यानंतर दुसऱ्या काव्यसंग्रहानंतर खरं तर हे अलीकडंच म्हणजे मागच्या वर्षी लॉकडाऊनच्या अगोदर जानेवारीमध्ये पहिला आम्ही स्टेज शो केला की ज्यामध्ये माझ्या सगळ्या कविता मी लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याच्या प्रयत्नात होते. त्यामुळं शाहूलाच आमचा एक कार्यक्रम झाला आणि तो सुद्धा स्टेज शोला अतिशय लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर आम्ही खूप वेगवेगळ्या जिल्ह्यात जायचं ठरवलं होतं, पण तसं ह्या लॉकडाऊन झाल्यामुळं ते काही शक्य झालं नाही. आणि त्यानंतर मग माझं एक गीत पुढं आलं सगळ्यांच्या की मी एक हिंदी गाणं कंपोज केलं ग्रुपनं, आमच्या टीमनं, आणि तेही लोकांपर्यंत पोहोचलं आणि खूप आवडलं त्यांना. तर आता सध्या तरी फक्त सगळ्या ऑनलाईन गोष्टी चालू आहेत. एक संघटनाही आम्ही चालू ठेवली, कवी लेखक संघटना, की ज्यामध्ये अनेक कवींचं लेखकांचे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा त्यांना गायडन्स असेल किंवा आम्ही संघटित राहून बऱ्याच गोष्टी करत राहतो ऑनलाईन. तर आता इथं कवी कुसुमाग्रज पेजनी मला सांगितलं की त्यांनी एक उपक्रम चालू केला होता आपली कविता म्हणून, आणि त्या कवितेमध्ये त्यांनी अनेक तुमच्या ग्रुपमधल्या सगळ्यांच्या कविता त्यांनी पाहिल्या आणि त्यामध्ये त्यांना असं जाणवलं की कुठंतरी काहीतरी कमी आहे आणि ही कमी भरून काढण्यासाठी ते एक प्रयत्न करतात तुमच्यासाठी. म्हणजे खरंच तुम्ही लकी आहात की तुम्ही चांगल्या लोकांच्या सानिध्यात आहात की जे तुमचा विचार करतायत. आणि त्यांनी मला रिक्वेस्ट केली की तुम्ही आमच्या मुलांना किंवा आमच्या फॉलोअर्सना थोडंसं गायडन्स देऊ शकाल का, तुमचे अनुभव सांगू शकाल का. गायडन्सच्या बाबतीत म्हणाल तर मी त्यांना अगोदरच म्हटलं की मी कोणी टीचर प्राध्यापिका वगैरे कोणी नाही की ते सगळं क्रमवार व्यवस्थित सगळं सांगण्यासारखं, पण ठीक आहे, हा माझा पहिला प्रयत्न असेल त्यामुळे मी माझ्या परीनं प्रयत्न करेन. आणि मग मी ही आज खरंच पहिल्यांदाच ऑनलाईन आली आहे, त्यामुळं काही चुकलं तर माफ करा.
आणि सांगायला काय हरकत नाही की आता आपण त्या विषयाकडे मेन वळूया. कविता करायची म्हणजे नेमकी काय करायचं. तर कविता सुरुवातीला आपण एक विषय निवडतो कवितेचा, की या विषयावर आपल्याला कविता लिहायची आहे. तर तो विषय निवडल्यानंतर त्या विषयाची आपल्याला किती माहिती आहे हे आपल्याला अगोदर बघायला पाहिजे. माहिती नसेल तर ती माहिती करवून घ्यायला पाहिजे. वेगवेगळ्या वाचनातून माहिती मिळवायला पाहिजे. ते वाचन वर्तमानपत्रातलं असो, पुस्तकातलं असो, किंवा आता हल्ली नेटवर पण आपण सगळ्या माहिती मिळवू शकतो. माहिती मिळवायची आहे, कॉपी करायची नाही. कुणाची जशीच तशी वाक्य, जशीच तशी जे त्यांचं कविता असते, चारोळे असतात, जशीच तशी 1-2 लाईन्स काही लोक घेण्याचा प्रयत्न करतात. तसं नका घेऊ. आपण स्वतः कवी आहोत आणि त्यामुळे आपल्याला ती कविता आपल्या परीने लिहायची आहे. त्यामुळे तुम्ही निवडलेला विषय, त्याच्यावरची जी माहिती तुम्ही आता निवडणार, बघणार, सगळी ती माहिती एकवटा. आणि ती माहिती नंतर जेव्हा आपण कागदावर उतरवणार तेव्हा ती कुठल्या प्रकारात मुळात लिहिणार आहात याचा विचार करा. नाही, प्रकार म्हणजे मी कवितेचा प्रकार म्हणत नाही आहे. प्रकार म्हणजे कविता असो, गझल, किंवा कोणी गीत स्वरूपातील लिहिणार आहे का, बालगीत असो किंवा गीत असो, किंवा मग पोवाडा, ओवी, असे वेगवेगळे सगळे जे प्रकार असतात त्यापैकी तुम्ही कुठल्या प्रकारात लिहिणार आहात, तुमचं लेखन कुठल्या प्रकारात तुम्ही करणार आहात. जर ते कविता या फॉर्ममध्ये करणार असाल तर कवितेमध्ये जे वेगवेगळे प्रकार बाकी असतात, वृत्तछंद असो, मुक्तछंद असो किंवा आणखी काही, तर ते मात्र लिहिताना मी प्रकाराचा विचार अगोदर करू नका असं सांगेन. कारण कविता ही अंतरात्म्याची एक हाक असते. ती कुठल्या पद्धतीने येईल, ती पद्धत तुम्ही त्याला पूर्णपणे मुक्त करून व्यक्त व्हा. जशी येते त्या पद्धतीत लिहा आणि नंतर मग त्या प्रकाराचा विचार करा की तुम्ही कुठल्या प्रकारात ती लिहिली आहे. अगोदर विचार करून तसं शक्यतो करू नका. आणि म्हणजे त्यानंतर तुम्हाला समजेल की आपण 4 ओळी लिहिली आहे का, कविता लिहिली आहे का, मग ती 8 ओळी आहे का, कडवी किती आहेत. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की किती कडवी लिहायची, हे सुद्धा नाही ठरवून होऊ शकत कवितेत. कारण एखादा विषय तुम्ही 2 कडव्यात 3 कडव्यात छान मांडू शकता, पण एखादा विषय असा असतो की 3, 4, 5, 6 इथपर्यंत पण जाऊ शकतो. त्यामुळं सुरुवातीला कडवी किती लिहायची हे न ठरवता सुरुवात करा. तुमचा तो विषय किती कडव्यांपर्यंत थांबतो हे जास्त महत्त्वाचं आहे. माझे बऱ्याचशा कविता खूप छोट्या छोट्या आहेत. म्हणजे आठवणीचे गाठोड म्हणून एक कविता आहे. तुम्ही या कविता माझ्या यूट्यूब चॅनलवर बघू शकता. आणि खूप छोट्या कवितेत म्हणजे तुम्ही कमी शब्दात बरंच काही जे मांडू शकता ते खरं त्यातलं एक म्हणजे खरी कविता असते ना, ती खूप काही सार सांगणारी असते. म्हणजे सखोल समर्पक ज्या गोष्टी आपण सांगू शकतो त्या कमीत कमी शब्दात सांगणं हे कवितेचं जास्त कौशल्य मानता येईल. त्यामुळे कविता मांडताना, मांडणी करताना ती पहिला विषय निवडला, नंतर विषयाची माहिती घेतली, मग प्रकार पाहिला आपण की कविता आपण कवितेत लिहायचं आहे ते. त्या कवितेत लिहिताना, त्याची मांडणी करताना मग आपण आता त्यांनी मला असं सांगितलं की काही लोकांना ते कसं लिहायचं, म्हणजे 4 ओळी लिहिल्या त्याच्यानंतर ते यमक जुळत नाहीत. तर यमक जुळत नाहीत हा प्रॉब्लेम खरं तर तसा होऊ शकत नाही. म्हणजे कसं की जेव्हा तुम्ही सुरुवात करता कविता लिहायला तेव्हा ती, माझ्या कविता तर कशा, पहिली सुरुवात केली की सुरुवात आणि शेवट इथपर्यंतच थांबते. म्हणजे सुरुवात केली की शेवटपर्यंत तुम्ही ते त्या झोतात गेलाच पाहिजे, तरच ती कविता तुम्हाला त्या पद्धतीने येईल जशी तुम्हाला पाहिजे तशी. बरं ठीक आहे, काही कविता अशाही असतात की तुम्ही थोडं लिहिता आणि त्यानंतर मग काही कारणाने ती राहून जाते. त्यानंतर दुसऱ्या वेळी पुन्हा तुम्ही जी कविता बघता आणि ती तुम्हाला पूर्ण करायची असते तेव्हाही तुम्ही त्या 2 कडवी पुन्हा वाचून पुन्हा कंटिन्यू करू शकता. पण सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही त्या विषयात पूर्णपणे अंतर्मनानं गेला पाहिजे, तरच तुम्हाला ते सगळं शक्य आहे.
वरवर कुठलीही कविता लिहिलं तर ते तुम्हाला शक्य नाही. त्यामुळे जो विषय तुम्ही निवडलाय तेव्हा त्याच्यात पूर्णपणे शिरा आणि मग तो पूर्ण अभ्यास होऊन तो अगदी तुम्हाला इच्छा तुमची लिहायचीच आहे हे ठरवूनच मगच तुम्ही लिहायला सुरुवात करा. आणि जेव्हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुमचं ते पूर्ण कविता होईल तेव्हा तुम्हाला त्या कवितेतलं यश समजेल की तुम्ही अंतर्मनानं किती छान कविता लिहिली आहे. आणि मला वाटतं एवढं माहिती तुम्हाला पुरेशी होईल एका कवितेसाठी. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. काही हरकत नाही. तुम्हाला नंतर कधीही काही प्रश्न आले, काही उद्भवले तर तुम्ही माझ्या पेजवर मला कधीही मेसेज करून प्रश्न विचारू शकता. आम्ही त्याची माहिती पुरवू तुम्हाला. मी पुन्हा एकदा आभार मानते कवी कुसुमाग्रज पेजचं आणि तुम्हा सर्वांचे. धन्यवाद.